त्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा कुठेतरी पाहिजे. मग त्यांना राहण्यासाठी म्हणून ही जागा असायची. मग त्याच्यामध्ये ही जी लेणी आहेत ही बौद्धकालीन हिमपंथी आणि जो समाज होता त्या समाजाने बांधलेली कोरलेली लेणी आहे. आता ही कोरण्यासाठी काय वापरलं जातं, चिनी हातोडे असतात ना त्याने. फक्त तुम्हाला एवढी जास्त सुबक वाटत नाही बघा. लेणी खूप वेळा बघितली असेल तुम्ही. आता तिथे आपण गणपतीच्या तिकडे कशी कोरी होती तशी ती ह्यांची काहीशी अर्धवट राहिलेली आहे. पण ती अर्धवट आहे. आणि इथे तुम्हाला दिसतो एक कोरलेला बघा, नृत्य गणेश कोरायचा होता इथे, दिसतो तुम्हाला. हा, पण तो अर्धवट राहिला. हे काही गाणे असतात ते त्यावेळी ते काय झालं काम नसतं. याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक बौद्ध गाव हे होतं बौद्ध लेणी, त्याच्यामध्ये असा स्तूप होतो, दिसतो तुम्हाला, याला स्तूप म्हणतात. म्हणजे हे काय होतं, हे चैत्य विहार म्हणतात. म्हणजे इथे त्यांची प्रार्थना करण्याची जागा. चैत्य विहार आणि विहार असे दोन प्रकार असतात. विहार म्हणजे काय, सर्वसामान्य लोक ते भिक्षुक राहायचे तिथे जागा, त्यांना राहण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी अशी पूर्वीची सुविधा असायची. म्हणजे त्यांचं संरक्षण केलं जायचं. प्लस व्यापारी लोक होते ना इथून जाणारे वगैरे, आता त्यांना राहण्यासाठी वगैरे जागा, की त्यांना पाण्याची व्यवस्था, की खोदण्यासाठी बा कुठे काय केलं का, त्यांना जेवढा काही सोय, त्यावेळी कोणी काय केली असेल त्यांच्याकडे हात इथे दिसतोय बघा, तुम्हाला पट्टी दिसते इथे, ती पट्टी म्हणजे त्यावेळी कोरलेली लिपी आहे ती. तर काय मजकूर आहे देवदाणे त्याच्यामध्ये. पण त्यावेळी जी लिपी होती त्या लिपी म्हणजे काय, आपण बघा एक फलक बांधतो, हा रस्ता बाबू मंत्र्याने बांधला, फलक असतो शासन कोणाचं कुठे बांधतो, तसंच ह्यावेळी तो कोणी बांधला हे त्यावेळी कोणी त्याला मदत केली तर हे आपल्याला भेटतो. अशी लेणी म्हटल्यानंतर ही भारतामध्ये जेवढी लेणी आहेत ना त्याच्या 80% लेणी फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्र त्यावेळी केवढा सुजलाम सुफलाम होता, इथे वस्ती किती कशी लोकांची होती हे तुम्ही अंदाज घालू शकता याच्यामधून. तर भारतामधल्या तर 80% तर महाराष्ट्रामध्ये आहेत. जे महाराष्ट्र जे त्यावेळी किती भिक्षुक वगैरे असते महाराष्ट्रामध्ये ती बघा. अशीच लेणी आपल्याला मुंबईला बघायला भेटतात, माहिती आहे का तुम्हाला. कुठे सांगा, अजून पण ते एक आहे, अजून पण एक आहे प्रसिद्ध आहे ते बोरवलीला, बरोबर. बोरवलीला जातो. त्याच्यानंतर जोगेश्वरची महाकाली गुंफा आहेत बघा तिथे. परत तुमचं अंधेरीचे गुंफा पण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दहिसरला गुंफा आहे. दहिसरला म्हणजे ते दहिसर पूल म्हणून बस राहते बघा, तिथे गेला की ते आपल्याला बघायला भेटतं तिथे. म्हणजे आपल्या जवळ आहे. आणि जी बोरवलीला जी आहे नॅशनल पार्क मध्ये कनेरी गुंफा म्हणतो त्याला, ही जे गौतम बुद्ध होते त्यांचं कॉलेज, गौतम बुद्ध तिथे ते शिकवायचे, तिथे जर तुम्ही बघाल ना तिथे बौद्ध मूर्त्या मोठमोठ्या कोरलेल्या आहेत बघा. आणि त्याच्यावरती लेख पण तरी काही कोरलेले आहेत. लेख म्हणजे कोणी दान धर्म केलेले लेख असतात ते, पण त्याच्यावर लेख कोरलेले असतात. त्याच्यानंतर तुम्ही बघा अजिंठा वेरूळ बघितले असेल. अजिंठा वेरूळ सारखी लेणी जगप्रसिद्ध लेणी म्हणतात त्याला. त्यात तुम्हाला हिंदू लेणी पण आहेत, बौद्ध लेणी पण आहेत, जैन लेणी पण आहेत. त्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये जसजसा त्यांचा कालखंड आला तसतशी तिथे ती कोरली गेली. तर तुम्ही ह्याच्यात बघाल ना तुम्ही आपल्या वेरूळची लेणी पूर्ण दगडावरून मंदिर खोदत आले, माहिती ना ते सूर्य मंदिर वेरूळचं वरून ते कोरत आले. म्हणजे वरून ते खालून आपण कसं बांधकाम खालून करतो ते वरून कोरत आले. आणि कोरताना त्यांनी कसं कोरलं असेल, कोरायला काय त्याने वापरलं असेल ते आताच्या मशनरीला पण जमणार नाही, एवढं त्यांचं त्यावेळी कौशल्य होतं. चला आता तुम्ही तिथे जा, तिथे बघून जरी मधल्या भागाने आपण बघा ही इमारत अंबरखाना म्हणतात. अंबरखाना म्हणजे काय, तर पूर्वी तिथे धान्य साठवलं जायचं. म्हणजे जो काय आपल्याला लागणारा गडाभासाठी धान्य पाहिजे ते धान्य ते साठवायचे. पण पूर्वी ना ह्याच्यामध्ये पूर्ण सलग होते. त्याच्यानंतर परत पूर्ण मध्ये बांधकाम करण्यात येते. बांधकामाला समजता काय काय कुठे बंद केलं, वरचं बांधकाम वेगळं आहे, खालचं बांधकाम वेगळं आहे, मला अलग केलं. आणि ज्यावेळी इथे आपल्या मराठ्यांचं राज्य आलं ते पेशवाई कालखंडामध्ये इथे ह्याचा घोड्या ठेवण्यासाठी वापर करण्यात आला. जे अंबरखाना धान्य साठवायचे आणि घोडे बांधण्यासाठी येथे इमारतीचा वापर, म्हणजे प्रत्येक कालखंडामध्ये इमारत ना वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यासाठी असं लक्षात घ्या. आता बांधकाम करता तुम्ही हे बघा, बांधकाम त्यांनी कसं केलं, कुठलं नॉलेज आहे, कुठली मस्करी आहे, याचं फिनिशिंग बघत आहे. तुम्ही एकाने कोणीतरी ना या खांबाकडे उभे राहा, तू जा रे खांबाकडे, तू जा रे विनय, जरा तुम्ही इकडे सरका हा खांबाला नजर घालते आहे का, अशी नजर लावून बघतो आपण. आणि हे काम लाईनमध्ये आहे. एक तरी मला काम करतो माझ्या गाडी घेऊन पूर्ण सगळ्या तिथून आहे ना, तिथून एक माणूस
अंगावर पडला तर मी सगळं सोडतो म्हटलं. चला एकही थेंब खाली पडत नाही. तिथे वरतून पाऊस पडतोय पण तिथं पाणी का पडत नाही हे विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे एकही थेंब पडत नाही. आता तुम्ही म्हणाले का छंद सिद्ध ठेवलेली आहे. जर इथे धान्य साठवलं तर त्याची बाहेर हवा जायला पाहिजे. जर फुगून राहिलं तर काय होणार, धान्य फुगणार. मग ती हवा जायला तर तुम्ही सिद्ध ठेवलेली आहे. असं आपल्याला अजूनच्या 50 घरात तुम्ही गेले ना गंगा यमुना धान्य पोटावर बघायला सेम तिची मोठी आहे. मग तुम्ही अंदाज काय बांधकाम त्यांनी कसं केलं असेल. फक्त की ज्या कालखंडात सातवाहन कालखंडामध्ये वेगळ्या कामासाठी वापरली, बहुमानी कालखंडामध्ये वेगळ्या कामाची वापरली. आणि प्रत्येक कामामध्ये ना आणि मराठ्यांनी याच्यामध्ये घोडे बांधण्याची जागा असते ना त्याच्यासाठी तो उपयोग केला. इमारत केवढी आहे ती आणि हवा बघा तुम्हाला गरम करणार व्हायचं नाही. पाणी एक ठेव एकदम वाटतं तुम्ही मुद्दाम मी तुला पावसाळा भर पाऊस राहू दे उभं करून टाकू. असं पण असं पण आहे ना एक थेंब येत नाही. त्यांनी बसवणे दगड तर बसवलं बघा का सरळ बसवला नाहीये. दगड असता थोडा तिरपा आहे बघा. म्हणजे त्या लोकांना हवेची आणि दिशेची ही चांगली माहिती होती. इकडून असं हे आहे बघा इथून बघितलं त्याला समोर बघितलं असं त्यामुळे काय होतं पावसाचं पाणी इथे येत नाही. हे बाजू त्यांचं बांधकाम हे आयटीचे त्यावेळेचे होते नाही. आता मला सांगा त्यांचं कुठलं 15 रुपये शिक्षण झालं होतं नाही. मी ज्या पीएचडीला गेलो म्हटलं मला पीएचडी करायची नाही. म्हटलं राहू तुम्ही करू शकत नाही. हो म्हटलं हा विषय मी पेपर सोडू शकतो. मग सोडू शकणार पण तुम्ही करू शकत नाही का तुम्ही 10वी नापास तुमचे 15वी पाहिजे. तर मला सांगा राजांकडे कुठली 15वी होती. पण त्याने प्रगती झाला. आता पीएचडी केलेला आता जो शिकलेला कुठल्याही माणसाने अशी बिल्डिंग उभी करून टाकली नाही करू शकत. इंजिन आता करूच शकत नाही. कारण हे त्यांचं नॉलेज होतं. हे त्यांच्याकडनं आपण शिकून घेतलो नाही. आता आपण भोगस काम करायला सुरुवात झाली. चला आपलं बघा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असते. हे दोन्ही आपल्या सरकारी आहे. पण त्यावेळी झेंडावंदन इथे होतं. आता पोल दिसतो ना याला झेंडावंदन होतं. आणि ही जी इमारत दिसते तुम्हाला याला म्हणतात शिवकुंज इमारत. याच इमारतीसमोर याचं अनावरण यशवंतराव चव्हाण आपले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वगैरे होते ना त्यांच्या हस्ते याचं अनावरण झालेलं आहे. प्लस आपल्या अखंड महाराष्ट्राची ज्योत ही पेटवली आणि त्याचं कलशपूजन झालं तेही इथेच झालेलं आहे. आणि ह्याच्या आतमध्ये ज्यावेळी शिवजयंती वगैरे असते त्याच्या आतमध्ये महाराजांची मूर्ती आहे. महाराज आहेत आणि महासाहेब जिजाबाई म्हणजे बाल शिवबा वगैरे आहेत त्यांची तिथे मूर्ती आहे. त्याचं पूजन वगैरे केलं जातं. तुम्ही सगळ्यांनी चप्पल इथे काढा आणि तिथे वाटलं जाऊन बघा. वेळ गेला चालेल इथे येऊन तुम्ही तिथे नाही जे बघितलं त्याच्यात काय वेळ मुद्दाम इमारत ते बालपण वगैरे नाहीये कोणाचं. ते फक्त गव्हर्नमेंटने बांधलेलं आपल्या ज्या त्याच्यावर मुख्यमंत्री वगैरे येतात पूजेसाठी वगैरे ती जागा असते तिथे तर त्याच्यासाठी ते बांधलेलं आहे. आणि तिथे काय इतिहास घडला तुम्हाला सांगितलं. म्हणजे आपल्या अखंड भारताच्या कलशाची महाराष्ट्राची कलशाची पूजा ही तिथे घडली होती. यशवंतराव चव्हाण यांची वस्ती झाली होती. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. जे आपले अशोक चव्हाण होते त्यांचे ते वडील नांदेडवाले बरोबर. याला म्हणतात कमानी मशीद. एक नाव कमानी टाको याचं दुसरं नाव. हे तुम्हाला बघितलं तर मशीद कशी वाटते बरोबर ना. इतक्या म्हणजे मुसलमान लोकांची बरेच कोणाची असू दे कुठल्या धर्माचं ते प्रार्थना स्थळ असू दे सगळ्यांचे देव आपलं एकच आहे. तो अल्लाह असू दे येशू असू दे नाही तर आपले विष्णू भगवान कोण असतील देव दे सगळ्यांचे शेवटी एकच आहे. सगळ्यांचं लक्ष लाल आहे. आपण ते बघायचं नाही. त्यामुळे तुम्ही ह्याचं पावित्र्य बाळगा. ते वरचं दिसतोय आपली भूषण शिर्क्यांची आहे की ते मला ते वेगळं वाटतं. हल्ली त्याची ना एक 7-8 वर्षापूर्वी हे वरचं होतं 20 वर्ष पडून ना ते पडलं. वरती होती ना मशीद तिथं ते पडलं तेव्हा त्याची पुनर्बांधणी त्याची जीर्णोद्धार केला आणि जसं होतं तसं केलं. आता मित्रांनो आपण जे उभे आहोत ना तुम्हाला तिथे मागायची गंगा यमुना टाकं दाखवतो तुम्हाला माहिती आहे ना. आता तुम्हाला माहिती आहे का इथे उभा तिथे टाकं आहे ते जसली एवढं टाकं आहे. हे खाली पाण्याचं टाकं आहे. शत्रूला हे समजलं नाही पाहिजे की मशीद आहे त्याच्या खाली टाकं आहे. ते कसं आहे आणि प्रार्थना स्थळ त्यांचं कसं होतं आपण तिथून जाऊन बघू. दातं बघितलं शिवकुंज इमारत बघितली समोरून काय कोणाचं काय सांगतात ते आपण बघितलं. मंदिर बघितलं शिवाई बरोबर. आता मेन महत्त्वाच्या ठिकाणी आलो आपण. मंदिरात जातो मंदिराचा परिसर बघतो पैशाचा जातो मंदिराच्या पायरीवरती जातो
आणि शेवट येतो तो गाभाऱ्या. मग आलो आता आपण गाभाऱ्यामध्ये. हे पवित्र मंदिर तुम्हाला पूर्वी माहित होतं इथे काय व्हायचं की ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये बहमानी हे राज्य होतं, हे बहमानी राज्य विस्तारलं गेलं आणि विस्तारलं गेल्यानंतर त्यांच्यामध्ये फूट पडली आणि त्यांच्यावर 3 शाही निर्माण झाल्या. निजामशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही. ह्याच्यामध्ये झालं काय, जो आपला हिंदू रयत होती ना, ती हिंदुस्थानची हिंदू रयत होती ती याच्यामध्ये होरपळली गेली. त्यांच्या हाल त्यांना वाली कोण राहिला नाही. देवगिरीचं संपूर्ण राज्य ज्यावेळी बुडलं त्याच्यानंतर इथे 450 वर्ष झाली. एकही असा राजकारता झाला नाही की त्याची आपलं साम्राज्य पुढे काय केलं. छोटे मोठे राज्यकर्ते मराठी माणसं होती पण ती कोणाची यांची गुलाम म्हणून गुलाम म्हणून. पण कधीही त्यांनी आपलं राज्य असताना फक्त एकाच्या मनात आलं होतं की ते स्वराज्य घडवायचं. ते कोण? पण शहाजीराजे. त्यांच्या मनामध्ये आलं पण त्यांना ते तेवढं शक्य झालं नाही. आणि ज्यावेळी मासाहेब जिजाबाई ज्यावेळी गरोदर होत्या बरोबर, त्यावेळी त्या पहिल्यांदा कुठे होत्या तर माहुली किल्ल्यावर. माहुली किल्ल्यावर होत्या आणि माहुली किल्ल्यावर की तिथे वेढा पडला मुघलांचा. वेढा पडल्यावर तिथून शहाजीराजे काहीच सैन्य घेऊन आणि त्यांच्या बरोबर होते ते म्हणजे मासाहेब जिजाबाई. आणि पाठगाव सैन्य होतं असं ते हे आले. पण तिथून जी घोड्यावरनं तुम्हाला माहिती आहे आताची जर स्त्री प्रेग्नेंट असेल तर तिला रिक्षात पण बसवत नाही, माहिती आहे ना, तिथे थांबत राहतं. पण त्यावेळी ती घोड्यावरनं बसून येत होती. घोड्यावरनं बसून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पोटामध्ये आईच्या होते त्यावेळी तिने रयतेचे जे काय हाल होते ना त्यावेळी तिथे तिने जाणवत होती. अभिमन्यू ज्यावेळी आपल्या आईच्या पोटात होता त्यावेळी श्रीकृष्ण भगवानाने त्याला ती चक्रव्यूह कसा भेद करायचा हे शिकवलं होतं आईच्या पोटात असताना. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या पोटात असताना हे रयतेचे हाल, ते घोड्यांच्या टाचांच्या बसताना हाल होते ना ते त्याने ऐकले होते त्या आईच्या पोटात असताना. इथे ह्या किल्लेदार होते विश्वासराव आणि यांच्या विश्वासरावांच्या यांच्यामध्ये त्यांचे व्याही होते ते कसे सांगतो बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ त्यांचं नाव होतं संभाजी. लक्षात घ्या, त्यांचं नाव होतं संभाजी. तर त्यांना हे विश्वासराव होते त्यांची मुलगी दिली होती. मुलगी दिली होती. शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ त्यांना त्यांची मुलगी दिली होती. त्या संभाजी राजांना त्यावेळेचे जे शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी त्यांना कनकगिरीच्या लढाईमध्ये अफजल खानाने अफजल खान आणि ते संभाजीराजे एकाच सैन्याकडनं लढत होते. पण वेळ प्रसंगी त्यांना अफजल खानाने मदत केली नाही. कपटी मनाचा होता तो, मदत केली नाही. त्याच्यामुळे ते तिथे धारणतीर्थ पडले. त्याचाही यांना राग होता. कोणाला? मासाहेब जिजाबाईंना. आपल्या वडिलांची निजामाने कत्तल केली ही मासाहेब जिजाबाईने बघितली होती. त्यावेळी बा शिवबाई राजे त्यांच्या पोटात होते. सख्या जावेला या मुसलमान लोकांनी घेऊन गेले. त्यांचे ही दुःख या मातेच्या पोटात होतो. आणि अशा वेळी तिन्ही सांजेचे आपण म्हणतो तिन्ही सांजेची वेळ म्हणजे वाईट असते. पण या तिन्ही सांजेच्या वेळी 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन 1551 वार शुक्रवार या दिवशी तिने सांजेच्या वेळी या ढगामध्ये या असं म्हणतात वर आकाशामध्ये माझे अनेक देवत आणि पुष्पांचा वर्षाव केला. का? की या भूमीवरती जन्माला येत होते शंभूराजे, हे आपले शिवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा या इमारतीमध्ये जन्म झाला. संध्याकाळच्या वेळी एक रडणाऱ्या बाळाचा आवाज आला. सगळीकडे आनंद झाला. स्वराज्याचा कोणतरी वाली आला. स्वराज्याचा वाली इथे जन्माला आला होता. आणि याच जमिनीने याच मातीने छत्रपती शिवाजी महाराज खेळताना भारताना भागणले. याच बाळ शिवबांचे